दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांची मुख्य काळजी कोणती? ते शेतकरी किंवा त्या शेतकऱ्यांना जो देशभरातील शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळतोय, या शेतकऱ्यांना वाटणारी मुख्य काळजी कोणती? हा मुद्दा या मुद्द्यावर चर्चा होणे गरजेचं आहे. कारण विशेषतः महाराष्ट्रामध्ये असा एक समज पसरवलाय, की या कायद्यामुळे शेतकऱ्यांना आता जास्त मोठी बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. म्हणजे खरीददारांची संख्या वाढणार आहे आणि अशी जेव्हा खरीददारांची संख्या वाढते, तेव्हा शेतकऱ्यांच्या मालाला भाव जास्त मिळतात आणि त्यामुळे हे आंदोलन या अशा प्रकारच्या बाजारपेठेच्या विस्ताराला, जिथे जास्त खरीददार असतील, त्याला विरोध करणारं आंदोलन आहे. अशा तऱ्हेची चर्चा किंवा अशा तऱ्हेची या प्रश्नाची मांडणी महाराष्ट्रामध्ये वारंवार केली जाते आहे आणि दुर्दैवाने त्याच्यामध्ये शेतकरी संघटनेतले, म्हणजे शेतकरी संघटनेचे 3 भाग आहेत अर्थात, परंतु त्यातला एक भाग आहे तो अशा पद्धतीने मांडणी करतोय की 1990ला जशा नवीन आर्थिक सुधारणा झाल्या आणि त्यानंतर उदारीकरण झालं, निर्बंध हटवले गेले आणि त्यावेळेला जशी चर्चा आली की बाजारपेठ की शासन, अशी एक चर्चा झाली आणि तशीच चर्चा आता होतीये. आणि ह्या आज दिल्लीतील जे शेतकरी आहेत किंवा त्यांना जे समर्थन करणारे लोक आहेत, ते बाजारपेठेच्या स्वातंत्र्याला, बाजारपेठेच्या विस्ताराला आणि नवीन खरीददार बाजारात येण्याला विरोध करतायत. पण हे चुकीचं आहे. मुद्दा हा नाहीच आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की आज या कायद्यामुळे जे काही बदल घडले, त्यातले 70-80% बदल तर महाराष्ट्रामध्ये कधीच घडून गेलेले आहेत. एपीएमसीचं वर्चस्व महाराष्ट्रामध्ये कधीच हटवण्यात आलेलं आहे किंवा भाजीपाला, फळं हे डिलिस्टिंग कधीच झालेलं आहे. एखाद्या खरीददाराला जर शेतकऱ्याकडून थेटपणे माल घ्यायचा असेल, तर त्याला कोणत्याही प्रकारे आता बाजार समितीची परवानगी घ्यायची गरज नसणं, एक सिंगल लायसन्स मिळणं सगळ्या राज्यासाठी, हे कधीच झालेलं होतं. त्यामुळे आणि त्याला कोणी विरोध केला नाही. उलट त्याला स्वतः स्वागत शेतकऱ्यांनी केलं होतं. आणि हे फक्त महाराष्ट्रात नाही, इतर अनेक ठिकाणी हे असं घडलेलं होतं. त्यामुळे शेतकऱ्यांना स्पर्धाशील बाजारपेठ मिळावी, जास्तीत जास्त ग्राहक म्हणजे खरीददार तिथे असावेत, त्याच्यामध्ये स्पर्धाशीलतेमुळे शेतकऱ्यांच्या मालाचे भाव चांगले स्पर्धाशील मिळतील, हे तत्व शेतकऱ्यांनी कधीच मान्य केलंय, त्याचं सहर्ष स्वागत केलंय. त्यामुळे या कायद्याला होणारा विरोध तो तशा पातळीवरचा नाही. बाजारपेठ किंवा शासन, अशी ती लढाई नाहीये. काही जण बाजारपेठेच्या बाजूला आहेत, काही जण शासनाच्या सगळं शासकीय असावं असं म्हणतायत. अशी काही ती चर्चा मुळातच नाहीये. ती चर्चा तशी आहे असं कारण नसताना किंवा हेतुपुरस्सर अशा पद्धतीने त्या चर्चेचं आकलन किंवा मांडणी काही जण करतायत. आता आणि म्हणून मी पहिला मुद्दा मांडला की असं जर असतं तर महाराष्ट्रातच काय, देशातल्या अनेक राज्यांमध्ये अशा सुधारणा कधीच झाल्या आहेत. एपीएमसीचं वर्चस्व कधीच आणण्यासाठी जे केलं ते करण्यात आलेलं आहे. मग त्यामुळे हा मुद्दा तसा नाही. हा मुद्दा काय आहे तर शेतकऱ्यांनी जास्त खोलवरचा एक मुद्दा उपस्थित केलाय. तो असा की बाजारपेठ स्पर्धाशील असेल का काही विशिष्ट उद्योग समूहांचा ज्याच्यावर प्रभाव असेल, अशी मक्तेदारी असणारी बाजारपेठ आम्हाला मिळणार आहे. आणि ही शेतकऱ्यांची काळजी आहे. आता ही शेतकऱ्यांची काळजी कशामुळे आहे? जर तुम्ही कायदे वाचले तर कायद्यामध्ये नेमकं असं काही आहे का की ज्याच्यामुळे बाजारपेठेवर, म्हणजे खरीददारांच्या बाजारपेठेवर काही विशिष्ट उद्योग समूहांची मक्तेदारी प्रस्थापित होणं, असं त्याच्यामध्ये आहे का, असा आपण विचार करू शकतो. परंतु खरं तर शेतकऱ्यांनी 3 वेगवेगळ्या गोष्टींना एकत्र जोडलाय. त्या 3 वेगळ्या गोष्टी कोणत्या आहे आपण बघूया. त्याच्या आधी आपण एक मुद्दा आपण लक्षात घेऊ की शेतकऱ्यांना स्पर्धाशील बाजारपेठ हवी आहे. जर समजा एखाद दुसरा मोठा उद्योग समूह किंवा असे काही मुठभर लोक जर बाजारपेठेवर प्रभुत्व मिळवणार असतील, तर अर्थातच शेतकऱ्याची सौदा शक्ती कमी होते. म्हणजे त्यात स्पर्धा जर नसेल तर शेतकऱ्याची सौदा शक्ती कमी होते आणि मग सुरुवातीला ते जाणवणार नाही, पण जेव्हा काही विशिष्ट कंपन्या, काही विशिष्ट खरीददारांची मक्तेदारी असेल, तर मग शेतकऱ्याला कोणीच वाली राहत नाही. त्या भाव किती हे ठरवण्याचं स्वातंत्र्य त्याचं जातं. म्हणजे स्पर्धा नसल्यामुळे ते स्वातंत्र्य जातं. तो एका खरीददाराकडून दुसरीकडे जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती येऊ शकते. आणि हे जगभरचा अनुभव आहे. म्हणजे कॉर्पोरेट्सची अशी मोनोपॉली किंवा असं प्रभुत्व शेतकऱ्यांच्या बाजार व्यवस्थेवर जर असलं, तर शेतकरी त्याच्यात त्यांची मोठी लुबाडणूक होते, त्यांचं
त्यांना स्पर्धाशील बाजारपेठेतील भाव मिळत नाहीत, हा जगभरचा अनुभव आहे. आता शेतकऱ्यांना ही काळजी का वाटते याच्याकडे जाऊ. 3 मुद्दे मी आपल्या समोर मांडतो. मुद्दा क्रमांक 1, या कायद्याने नेमकं काय केलंय? या कायद्याने बाजारपेठेचे नियमन करणं, ज्याला रेग्युलेशन असं म्हणतात, ते नियमनाचे सर्व अधिकार राज्यांकडून काढून घेतले आणि ते केंद्र सरकारने स्वतःकडे घेतले. नियमन का आवश्यक असतं? नियमन अशासाठी आवश्यक असतं की बाजारपेठ स्पर्धाशील आहे का नाही हे पाहण्यासाठी. समजा बाजारपेठेमध्ये काही विशिष्ट खरीददारांनाच प्रभुत्व प्रस्थापित होत असेल तर तसं होऊ नये म्हणून काय नियम करायचे? शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून काय नियम करायचे? हे सगळे रेग्युलेशन आहेत. याच्यामध्ये व्यापारावर नियंत्रण नसतं, तर व्यापार स्पर्धाशील होतोय का नाही, त्याच्यात पारदर्शकता येते की नाही, यासाठी नियमन रेग्युलेशन हे असतं. उदाहरणार्थ स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअरच्या मार्केटमध्ये सेबी नावाची संस्था असते. सेबी ही नियामक संस्था आहे जी छोटे छोटे शेअर्स जेव्हा बाजारात शेअर्स विकत घेतात छोटे छोटे लोक, तेव्हा त्यांची लुबाडणूक होऊ नये, काही लोकांचंच या शेअर मार्केटवर वर्चस्व येऊ नये, यासाठी सेबी काम करते. त्यामुळे नियमन करणं ही सगळ्या कुठल्याही बाजारपेठेसाठी आवश्यक गोष्ट असते. आता केंद्र सरकारने काय केलं की नियमनाचे जे अधिकार हे राज्य सरकारांकडे होते ते पूर्णतः आपल्याकडे काढून घेतले या कायद्याद्वारे. हा मुद्दा क्रमांक 1. दुसरा मुद्दा, शेतकऱ्यांनी हे पाहिलं की एक विशिष्ट उद्योग समूह, अदानी उद्योग समूह, त्यांनी धान्याच्या बाजारपेठेमध्ये शिरकाव केला. तो शिरकाव कशा स्वरूपाचा केलाय तर तुम्ही युट्यूबवर पाहू शकता की अत्यंत मोठी अजस्त्र ज्याची क्षमता आहे असे सायलोज, धान्य साठवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान ज्याच्यात वापरलं आहे, असे सायलोज हे आज अनेक ठिकाणी देशामध्ये अदानींनी तयार केले आहेत. कोट्यावधी रुपयांची त्याची, शेकडो कोटी रुपयांची त्याच्यात एक गुंतवणूक आहे. आणि अदानी उद्योग समूहाचं म्हणणं असं आहे की आम्ही काही शेतकऱ्यांकडून धान्य खरेदी करत नाही, पण अन्न महामंडळाचं धान्य साठवणुकीसाठी आम्ही हे सायलोज बांधलेत आणि हे सायलोज आम्ही त्यांना भाड्याने देणार आहोत. अशा प्रकारची त्यांची आणि आमच्यात एक करार आहे, हे अदानी उद्योग समूहाचं म्हणणं आहे. पण असे प्रचंड सायलोज म्हणजे एका प्रकारे धान्य व्यापारामध्ये अदानी उद्योग समूहाचा रस आहे ह्याच्यामध्ये हे स्पष्ट आहे. म्हणजे ते स्वतःही असं म्हणतात, त्यांच्या वेबसाईटवर गेलं तर ते आपल्याला दिसतं. परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही शेतकऱ्यांकडून काही धान्य खरेदी करणार नाही आहोत, तर आम्ही हे फक्त साठवणुकीसाठी केलेलं तंत्रज्ञान आहे आणि याच्यात आम्ही मोठी इन्व्हेस्टमेंट केली. हा दुसरा मुद्दा लक्षात घे. मी 3 मुद्दे आपल्यासमोर म्हणतोय. पहिला, केंद्र सरकारने सर्व नियामक अधिकार आपल्याकडून काढून घेतले बाजारपेठेच्या नियमनाचे राज्य सरकारकडून. दुसरा, अदानी उद्योग समूहाचा शिरकाव बाजारपेठेमध्ये. तिसरा मुद्दा, शेतकऱ्यांनी असं पाहिलंय आणि आपण हे असं पाहू शकतो की अदानी उद्योग समूह हा समूह गेल्या 6-7 वर्षामध्ये म्हणजे 2014-13च्या आसपास, 14 पासून ते आजपर्यंत या उद्योग समूहाची जी प्रगती आहे ती खरोखर छातीत धडकी भरवणारी आहे. छातीत धडकी भरवणारी असं मी का म्हणतो? कारण देशाची अर्थव्यवस्था उत्तरोत्तर ढासळत गेलेली आपण पाहतो. करोनाच्या आधीच ती ढासळायला सुरुवात झालेली होती. परंतु हा एक उद्योग समूह आणि आणखीन काही बोटावर मोजणारे उद्योग समूह, श्रीमंत लोकांची एक यादी काढली जाते फोर्ब्स या मासिकाकडून. त्याच्यामध्ये 2014ला गौतम अदानी यांचं स्थान 22वं होतं. म्हणजे 22व्या क्रमांकाचे ते देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती होते. आज 7 वर्षामध्ये म्हणजे खरं तर गेल्या वर्षीच अदानी उद्योग समूह म्हणजे गौतम अदानी हे देशातील 2ऱ्या नंबरचे श्रीमंत गृहस्थ आहेत. त्याच्या पुढे अंबानी आहेत. म्हणजे 22व्या स्थानापासून 2ऱ्या स्थानापर्यंत केवळ 6-7 वर्षामध्ये जाणं हे केवळ अतर्क्य गोष्ट वाटते. म्हणजे एखादा स्टीव्ह जॉब्स सारखा माणूस असतो, तो नवीन तंत्रज्ञान विकसित करतो आणि प्रचंड ते तंत्रज्ञानामुळे तो मोठी झेप घेतो, असं काही इथे घडलेलं दिसत नाही. आपल्याला दिसतं की सरकारी मालकीचे अनेक गोष्टी या अदानी उद्योग समूहाकडे जात आहेत. एअरपोर्ट जात आहेत, बंदरं जात आहेत. आपली मुंबईचं एअरपोर्ट त्यांच्याकडे गेलं. म्हणजे ही जी प्रगती आहे, ही प्रगती गेल्या 6-7 वर्षातली एवढी अफाट प्रगती, आणि या प्रगतीबद्दल लोकांच्या मनामध्ये निश्चितपणे संशय आहेत. त्यामुळे 3 या ज्या गोष्टी आहेत, केंद्र सरकारकडे सर्व बाजारपेठेचं नियमन असण्याचे अधिकार, अदानी उद्योग समूहाचा हा गेल्या 6-7 वर्षात, नेमक्या 6-7 वर्षात झालेला प्रचंड अशी प्रगती, आणि
तिसरा मुद्दा मी सांगितला, की अ, असं याच अदानी उद्योगाचे प्रचंड धान्य साठवणुकीचे प्रचंड मोठे प्रकल्प. आता शेतकऱ्यांनी या 3 गोष्टी एकमेकाला जोडलेल्या आहेत. त्या कशा काय जोडल्या गेल्या? त्या कायद्यामध्ये कुठे दिसत नाही, हे आपण म्हणू शकतो. पण ह्या शेतकऱ्यांनी या 3 गोष्टी जोडलेल्या आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे, की जेव्हा केंद्र सरकार सगळे असे बाजारपेठेच्या नियमनाचे अधिकार घेतं, तेव्हा एकच आता राज्य सरकारकडे कोणतीच ताकद नाही नियमन करण्याची, केंद्र सरकारकडे आहे. आणि मग आज जरी तुम्हाला हे जे नियम कागदावरचे वेगळे असले, तरी सुद्धा या उद्योग समूहांची ताकद इतकी प्रचंड मोठी आहे, की ते नियम सुद्धा बदलू शकतात. आणि उद्या त्यांना अशी शेतकऱ्यांची भीती आहे, की उद्या असं होऊ शकेल, की अदानी उद्योग समूह हा धान्य खरेदीमध्ये देखील उतरेल. धान्य खरेदीमध्ये अदानी उद्योग समूह उतरला तर हमी भाव आणि धान्य खरेदी वगैरे हळूहळू नष्ट होईल आणि एकंदरच धान्याच्या व्यापारामध्ये यांचं प्रभुत्व तयार होईल आणि असं प्रभुत्व आल्यानंतर शेतकऱ्यांची सौदाशक्ती जाईल. शेतकऱ्यांना अनेक खरीददार राहणार नाहीत, तर काही मुठभर खरीददार किंवा 1-2 खरीददारांवरच हे सगळं आपलं भाव ठरत, त्यांच्यामध्ये स्पर्धा असणार नाही आणि भाव हे ते देतील त्या भावावर समाधान मानावं लागेल. ही शेतकऱ्यांची काळजी आहे. त्यांनी 3 आत्ता तरी वेगवेगळे असलेले मुद्दे शेतकऱ्यांनी जोडलेले आहेत आणि ते त्यांनी जोडले आहेत याची कारणं काय आहेत हे आपण बघू शकतो. परंतु हा खरा मुद्दा आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला मुद्दा बाजारपेठ की शासन असा नाही, तर खुली बाजारपेठ, स्पर्धाशील बाजारपेठ का काही विशिष्ट उद्योगांची मक्तेदारी असलेली बाजारपेठ, असा शेतकऱ्यांनी मुद्दा उपस्थित केलेला आहे. आज शेतकरी आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद, त्यांचं थंडीत, कडाक्याच्या थंडीत 3 डिग्री सेल्सिअसमध्ये जेव्हा ते महिन्याच्या पेक्षा जास्त आज बसून आहेत दिल्लीच्या थंडीत, तेव्हा त्यांच्या मनातली शंका, त्यांच्या मनातली काळजी ही जास्त खोलवरची आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील जे लोक अशी एक माझ्या दृष्टीने अत्यंत फालतू चर्चा करतायत, की खुली बाजारपेठ का शासन, अशी ही चर्चा आहे 1990 सारखी, हे खोटं आहे. ही चर्चा शेतकऱ्यांनी खूप पुढे नेलेली आहे. बाजारपेठ ही स्पर्धाशील असेल का काही मक्तेदारी असणारी, काही उद्योग समूहांच्या मक्तेदारी असणारी बाजारपेठ असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. आपण प्रामाणिकपणे असा प्रश्न उपस्थित झाला आहे हे स्वीकारावं आणि मग त्याच्यावर चर्चा करावी. धन्यवाद.